मैत्रिणींनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच कमेंट आल्या होत्या की साक्षीचं वेट लॉस डाएट सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साक्षीचं पूर्ण दिवसाचं जे डाएट आहे ते सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर ज्या साक्षीला वेट लॉस टिप्स दिलेल्या आहेत डाएटच्या, त्या मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि दिवसभराचं डाएट ती कसं फॉलो करते ते ते पण सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आणि तुम्हाला काही पण समस्या असेल, काही अडचण असेल, तर ती कमेंट करून नक्की सांगा. तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम कोमट पाणी किंवा कोणतंही डिटॉक्स ड्रिंक घेणं फार महत्त्वाचं आहे. आपली जी बॉडी आहे ती जे विषारी द्रव्ये आहे आतले ते पूर्ण क्लीन करण्यासाठी आपण जे सकाळी कोमट पाणी पितो किंवा दुसरं कोणती तरी ड्रिंक घेतो मॉर्निंग, ती खूप फायदेशीर ठरते आणि आपलं मेटाबॉलिझम आहे सुधारण्यासाठी मदत करते. तर मी इथे 1 चमचा धणे रात्री भिजत ठेवले होते आणि 3 ते 4 मिनिटं बघा छान उकळी येईपर्यंत ठेवलेले आहेत आणि कलर बदललेला आहे त्याचा. त्याच्यानंतर हे पाणी उपाशी पोटी घ्यायचं आहे आणि अर्धा तास तरी काही खायचं नाही आहे. तुम्हाला धणे पाणी घ्यायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही चिया सीड घेऊ शकता. तर 1 चमचा चिया सीड मी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे बघा थोडंसं पाणी टाकून. आणि हे चिया सीड तुम्हाला कोणत्याही दुकानात भेटतील. आणि सब्जा या ठिकाणी घेतला तरी चालेल. पोट कमी करण्यासाठी चिया सीड फार फायदेशीर आहे आणि मी साक्षी घेते. त्याच्यानंतर सकाळी कोमट पाणी घ्यायचं. जर समजा तुम्हाला धण्याचं पाणी घ्यायचं नसेल तर तुम्ही चिया सीड घेऊ शकता आणि खरंच खूप फरक आहे, रिझल्ट आहे. तुम्ही साक्षीमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा आवडलं तर तुम्ही मध ॲड करा आणि थोडंसं लिंबू ॲड करा त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून आणि हे जे चिया सीड आहे ना पाणी ते पिऊन घ्यायचं आहे. तर चिया सीड जे आहे ते थंड आहे. म्हणजे शक्यतो आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि बऱ्याच जणांना वाटेल की चिया सीड हे गरम असतात का थंड असतात. तर चिया सीड आणि सब्जा थंड आहे. तुम्हाला जर चिया सीड घ्यायचे नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी सब्जाच्या बिया घ्या. म्हणजे ते पण तुमचं पोट कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी फार फायदेशीर ठरते. साक्षीच्या डाएटमध्ये केळीची स्मूदी, ॲपल स्मूदी आणि पपईची स्मूदी ॲड केलेली आहे. तर आज मी तुम्हाला जी केळीची स्मूदी आहे, चिया सीड स्मूदी ती तुम्हाला दाखवते. तर ती तुम्ही नक्की ॲड करा. मी पण वजन कमी करताना घेतले. तर इथे केळी घेतलेली मी. त्याच्यानंतर 3 काजू, 3 बदाम रात्रीच भिजवून घेतलेले आहेत आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं दूध टाकून आणि राहिलेलं दूध त्याच्यानंतर टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणीचं जी केळी आणि चिया सीडची स्मूदी आहे ही तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये घेतली तर चिया सीडमध्ये असणारे जे प्रोटीन आहे, फायबर आहे, याने आपलं पोट भरून राहणार आहे, आपलं मेटाबॉलिझम चांगलं सुधारणार आहे आणि त्याच्यानंतर बराच वेळ आपल्याला भूक लागणार नाही. 12 ते 1 वाजेपर्यंत तरी आपलं पोट भरून राहणार आहे. आणि अशा पद्धतीने बघा चिया सीड मी रात्रीच भिजत ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता. तर जे चिया सीड आहे ते तुम्ही एकतर रात्री भिजत ठेवा, नाहीतर मग तुम्ही काय करायचे सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे. 1 चमचा चिया सीड घेतलेले होते इथे बघा मी. आणि त्याच्यानंतर जी केळी बारीक केलेली होती ती ग्लासमध्ये ॲड केलेली आहे. आणि खूप छान ही चिया सीड्समध्ये टेस्टी लागते. तुम्हाला जर समजा मध आणि लिंबू टाकून फक्त पाण्यामध्ये चिया सीड घ्यायचे नसते तर तुम्ही असे स्मूदीमध्ये ॲड करा. मग या ठिकाणी तुम्ही ॲपलची स्मूदी बनवू शकता किंवा त्याच्यानंतर पपईची स्मूदी पण बनवू शकता. तर ॲपलची स्मूदी, गाजर स्मूदी पण आपल्या चॅनलवर रेसिपी आहेत आणि मी पण वजन कमी करताना, पोट कमी करताना घेतलेले आहे. तर तुम्ही वजन कमी करताना नक्की ॲड करा. दुपारच्या जेवणामध्ये बघा मी धिरडे बनवणार आहे. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर साक्षीलाही दुपारी किंवा संध्याकाळी रात्री जेवताना हे धिरडे घेण्यास सांगितलेले आहे. तर या ठिकाणी हिरव्या मुगाचे धिरडे पण ती घेते, ॲड करते. इथे लाल तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर आपलं सैंधव मीठ असेल तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सैंधव मीठ नक्की ॲड करा. म्हणजे तुमचं वजन छान पद्धतीने कमी होणार आहे आणि जितकं तुम्ही मीठ कमी खाल तितकं तुमचं वजन, फॅट लॉस छान कमी होईल. जिरे टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून जे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे सर्व जे एकत्र केलेलं आहे ते थोडं थोडं टाकून त्याचं जसं आपण डोसे बनवतो बघा तशा पद्धतीचं बेटर बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडंसं घट्टसर बनवलं तरी चालेल धिरड्यासाठी बघा. आणि छान झालेलं आहे बघा, बेटर तयार केलेलं आहे इथं. तर साक्षीचे आहे हे सकाळी दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हे धिरडे घेत असते. बेसनचे धिरडे, ज्वारीच्या पिठाचे धिरडे
किंवा हिरवे मुगाचे धिरडे आणि आपल्या चॅनलवर धिरड्याची रेसिपी अगोदर आहे अपलोड केली. तुम्ही ते जाऊन बघा. म्हणजे तुम्ही हे जे धिरडे घेतले ना, तर तुमचं बराच वेळ पोट भरून राहणार आहे. तुम्हाला भूक लागणार नाही. तर बघा इथे थोडा वेळ झाकून ठेवलेलं होतं, तर छान ते पीठ भिजलेलं आहे आता. आणि बघा इथे मी अर्धा टोमॅटो घेतला, एक कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची अर्धी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. तर ह्या ज्या भाज्या आहेत ना, त्या मिक्स करून घ्यायच्या. आता तुम्ही कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर हे सर्व घेणार ना, तर हे सर्व फायबर आले. तुमचं पोट साफ व्हायला मदत होणार आहे आणि तुमचं बराच वेळ पोट भरून राहणार आहे. तुम्हाला भूक लागणार नाहीये आणि खूप छान टेस्टी रेसिपी होते. त्याच्यामुळे तुम्हाला असं दुसरं जर समजा तुम्ही चपाती एक वेळेला खाल्ली आणि एक वेळेला तुम्ही धिरडं खाल्लं, तर तुमचं वजन खूप छान पद्धतीने कमी होत चालणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही बरेच कसं मैत्रिणी आपलं भाकरी वगैरे खात नाही बाजरीची, ज्वारीची. तर मी पण बाजरीची, ज्वारीची भाकरी खात नाही. त्याच्यामुळे मी हे ऑप्शन निवडलेले होते, की बेसनचं धिरडं, गव्हाचं पिठाचं धिरडं बघा किती छान झालेलं आहे. बेटर झालेलं आहे. तर इथं बघा मी गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे आणि छान जे आहेत ना धिरडे ते मस्त बनवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि बघा सुरीने असं त्याच्या पाठीमागे टोक करून टोचून घेतलेला आहे आणि त्या कांद्याने मी तेल लावते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा. कारण की तेल कमी पण लागतं आणि जी कांद्याची टेस्ट आहे ना ती खूप छान येते आणि जो कांदा आहे तो नंतर कोणत्याही भाजीमध्ये आपल्याला वापरता येतो किंवा तसाच खाता पण येतो. तो वेस्टेज जात नाही आणि कमी तेल लागतं आणि आमच्या गावाकडे शक्यतो असं धिरडं बनवायचं असेल काही तर शक्यतो असंच तेल लावतात. आणि इथे बघा मी धिरडं टाकून घेते तव्यावरती आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जर समजा तुम्ही घरामध्ये सर्वांसाठी स्वयंपाक बनवला आणि चपात्या त्यांच्यासाठी बनवल्या तर चपात्या त्यांच्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर धिरडं बनवायचं. बेसनचं किंवा गव्हाच्या पिठाचं, ज्वारीचं पिठाचं किंवा बाजरीच्या पिठाचं. खूप छान धिरडे निघतात म्हणजे चिटकत नाही जास्त तव्याला आणि नंतर झाकणी ठेवून द्यायचं ते थोडा वेळ शिजून द्यायचे चांगले. कारण की तुम्ही जर समजा पटकन घाई गडबडीने काढायला गेला ना तर ते तुटणार. त्याच्यामुळे चांगले शिजून द्यायचे आणि त्याच्या ज्या कडा आहेत ना अगोदर पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या बघा धिरड्याच्या. त्याच्यानंतरच ते उलटं करायचं आहे. नाहीतर मग मध्येच सुटणार आणि परत तुम्हाला भूक लागलेली असणार आणि धिरडं जर आलं नाही तर तुम्ही अजून स्वतःवरच चिडून जाणार. त्याच्यासाठी काय करायचं आहे अगोदर व्यवस्थित ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत धिरड्याच्या. थोडा वेळ जास्त ठेवायचं आहे. झाकणी ठेवायची आणि तो खालचा भाग जो पूर्ण शिजल्यानंतरच धिरडं उलटं करायचं आहे म्हणजे तुमचं धिरडं तुटणार नाही आणि तुम्ही स्वतःवरच रागवणार नाही. तर हे फक्त काळजीपूर्वक करा. त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी जे धिरडं आहे ना ते छान खरपूस असं भाजायचं आहे. खूप छान टेस्ट लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि शिमला मिरची टाकल्यामुळे टेस्ट अशी वेगळीच येते. तर हे जे धिरडे आहेत ना ते साक्षीच्या डाएटमध्ये ॲड केलेले आहे आणि मी पण ते घेते. माझ्या अगोदरचे तुम्ही 50 दिवसाची वेट लॉस जर्नी जाऊन बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी धिरडे वगैरे घेते असं खाण्यामध्ये आहे. माझं डाएट पूर्ण फुल दिवसांचे दिलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर वजन कमी करायचं असेल तर 50 दिवसाची वेट लॉस जर्नी पण माझी आहे ती बघा. तर इथे बघा धिरडं तयार झालेलं आहे. तर मी दही घेतलेलं आहे. टोमॅटो, गाजर आणि इथे बघा छान एक धिरडं घेतलेलं आहे. तर तुम्ही 2 धिरडे पण खाऊ शकता. आता 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते. तर साक्षीला चहा घ्यायचा असेल तर ती चहा घेऊ शकते किंवा मग इतर मखाने, गूळ, शेंगदाणे कोणतंही फळ वगैरे ती घेऊ शकते. पण आता बऱ्याच मैत्रिणी जोडलेल्या आहेत तर त्यांना बरंच चहा घ्यायची सवय असते. तर मग चहा तुम्ही घेऊ शकता. फक्त तो कसा बनवायचा बघा. गुळाचा घ्यायचा आहे, साखरेचा घ्यायचा नाही आणि गुळाची पण पावडर घ्यायची नाही. जो भेलीचा गुळ आलेला असतो बघा, तो घ्यायचा आहे आणि इथे बघा मी थोडंसं पाणी आणि दूध अगोदर टाकून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यात चहा पावडर टाकलेली आहे आणि नंतर थोडीशी वेलची पावडर टाकायची. तुम्हाला जर आलं टाकायचं असेल तर तुम्ही आलं टाकून घ्या आणि छान उकळी येऊन द्यायची आहे. तर चहा घ्यायचा का नाही बरेच मैत्रिणींना प्रश्न पडतो. पण चहा वजन कमी करताना घेतला तरी चालतो. फक्त तो गुळाचा घ्यायचा आहे, साखरेचा घ्यायचा नाही आणि तुम्ही 4 ते 5 वेळा घेत असाल तर तो फक्त दिवसातून 1 किंवा 2 वेळा घ्यायचा आहे. आणि वर्कआउट पण करायचं आहे. साक्षी बघा पूर्ण वर्कआउट करते तसं वर्कआउट करा म्हणजे तुमचं छान वजन कमी होईल तिच्यासोबत. बघा इथे छान उकळी आलेली आहे आणि 1 चमचा गूळ घेतलेला आहे. जर समजा तुम्ही एकच कप बनवत असाल तर 1 चमचा गूळ पुरेसा होतो बघा तेवढा. गॅस बंद करायचा आहे. त्याच्यानंतर गूळ टाकून सर्व मिक्स करायचं आहे. म्हणजे चहा पण गरम असतो, गूळ पण पूर्ण विरघळतो आणि खूप छान पद्धतीने चहा तयार होतो. तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि टेस्ट पण छान लागते. आणि इथे बघा तयार झालेला आहे आणि जितका तुम्ही कप छोटा घेणार तितका चहा पण तुमचा कमी होणार. जर समजा कप मोठा घेतला तर आपल्याला तेवढा भरून
चहा लागतो म्हणून कप शक्यतो छोटा घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचा चहा थोडाच येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही चहा एन्जॉय करा 4 ते 5 वाजता आणि व्यायाम पण करा. तर मैत्रिणींनो, रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही इथे मिल्क ओट्स घेऊ शकता किंवा मसाला ओट्स पण घेऊ शकता. कांदा, टोमॅटो टाकून उपण्यासारखे बनवायचे. थोडेसे चिया सीड्स शिल्लक होते, ते मी घेतलेले आहे तिथं ओट्समध्ये. अशा पद्धतीने साक्षी तिचं रोजचं दिवसभराचं डाएट फॉलो करत असते. आणि जे बाहेरचं फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ जे आहेत ते तिने पूर्ण स्किप केलेले आहेत. फ्री डाएट जरी असलं तरी त्या दिवशी ती घेत नाही, कारण की तिला वजन कमी करायचं आहे. आणि 1 तास रोज व्यायाम करते. खूप छान पद्धतीने व्यायाम करते. तुम्ही अगोदरचे तिचे व्हिडिओ बघा आणि आता व्यायाम करते तो व्हिडिओ बघा. खूप छान तिचं जे पोट आहे, शीटचा भाग, मांड्यांचा भाग कमी झालेला आहे. तर तिच्यासोबत तुम्ही 1 तास नक्की व्यायाम करा. आणि हे जे डाएट फॉलो करते साक्षी, ते आपलं जे घरातले आपण पदार्थ बनवतो आणि खूप इझी होतात हे पदार्थ. स्वस्त पण आहेत, खर्चिक पण नाहीये डाएट आणि कोणतीही सप्लिमेंट न घेता आपण वजन कमी करू शकतो. तर मैत्रिणींनो, आम्ही कोणतेही सप्लिमेंट घेत नाही किंवा मी पण स्वतः घेत नाही आणि माझ्याकडे ज्या वजन कमी करण्यासाठी मैत्रिणी येतात त्या पण घेत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही पण घरगुती आहार घेऊन तुमचं वजन कमी करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून डाएटचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते पण कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.